सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा सरकारकडनं सन्मान होईल. जुन्या मित्रांची साथ तुम्हाला मिळाल्यानं नवीन मित्र बनतील. पैसे उधार घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी सहज मिळतील. कौटुंबिक व्यवसायासाठी जोडीदाराचा सल्ला तुम्हाला प्रभावी ठरेल. तुम्ही आज मित्रांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. जास्त धावपळ केल्यामुळे तुमची प्रकृती थोडीशी खराब होऊ शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही व्यस्त राहाल. जास्त धावपळ केल्यामुळे तुमची प्रकृती कमकुवत होईल. तुम्हाला काही समस्या येतील. तुमची रखडलेली कामं पूर्ण केल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पैसे उधार घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर थांबा, कारण हे पैसे पुन्हा परत करताना तुम्हाला असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागेल. कौटुंबिक व्यवसायासाठी तुम्हाला तुमच्या भावाचा सल्ला प्रभावी ठरेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा धार्मिक असेल. तुम्हाला मात्र तुमच्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, नाहीतर भविष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. सामाजिक कार्यामध्ये शत्रूंमुळे तुम्हाला अडचणी येतील. मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील, त्यामुळे तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा आदर वाढेल. आईसोबत काही वैचारिक मतभेद होतील आणि बोलण्यामध्ये देखील तुम्हाला गोडवा कायम ठेवावा लागेल. आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आजचा दिवस हा तुमचा कामामध्ये व्यस्त जाईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ चांगलं मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पार्टीचं नियोजन कराल. काही काम करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ते आज पूर्ण होईल. तुम्हाला आज कुटुंबाकडनं प्रेम आणि आपुलकी मिळेल. स्वतःसाठी काही पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. मुलांकडनं तुम्हाला काही चांगल्या गुड न्यूज ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन हे समाधानी राहील. तुमच्या वडिलांसोबत मात्र तुमचे काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. आजचा दिवस तुमचा हा खर्चाचा असेल, परंतु खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण मिळवावंच लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी सासरच्या मंडळींसोबत तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला तोंडामध्ये साखर ठेवून संवाद साधावा लागेल, अन्यथा नात्यामध्ये तुमच्या दुरावा येईल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या असतील तर त्याचा त्रास वाढीस लागेल. मानसिक अस्वस्थतेमुळे तुमची चिंता वाढू शकते. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज तुम्ही सदस्यांसाठी पार्टीचं आयोजन कराल. काही काम जर करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला आज ते काम पूर्ण करण्यामध्ये यश येईल. काही पैसे तुम्ही स्वतःसाठी खर्च करू शकता. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अवघड कामं वेळेत पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस शुभ राहील. पालकांकडनं तुम्हाला आनंद आणि सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये आर्थिक लाभामुळे फायदा होईल. तुमची चिंता दूर होईल. नकारात्मक विचारांपासून तुम्ही दूर राहाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडनं तुमच्या प्रेमाला मान्यता मिळेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना मात्र थोडासा ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आज ती पूर्ण होईल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ चांगला राहील. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. पालकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांमधील कलहामुळे मानसिक शांतता वाढताना दिसेल. त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. वडिलांचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. रखडलेल्या कोर्टातील केसेसमध्ये यश मिळण्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर व्यवस्थित विचार करूनच निर्णय घ्या. संयमाने निर्णय घेतल्यास त्याचा फायदा तुम्हालाच होईल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला आज चांगली वागणूक दिली जाईल. जर प्रॉपर्टी खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होईल. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये परोपकाराची भावना निर्माण होईल. धार्मिक विधींमध्ये तुम्ही सहकार्य कराल. तुमचे नवनवीन मित्र बनतील. पोटाशी संबंधित आजार वाढू शकतील. कोणतंही काम तुम्ही नशिबावरती सोडू नका. तुम्हाला आज कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला आज कोणतंही काम करताना वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. रखडलेल्या कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला आज यश मिळेल. कोणताही निर्णय घेताना तुम्ही संयमाने निर्णय घ्या. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. घरी पाहुणे आल्यानं तुमचे पैसे मात्र खर्च होतील. जोडीदाराची तब्येत देखील बिघडू शकते. तुम्ही बाहेरचं खाणं पिणं टाळा. मुलांच्या काही समस्या तुम्ही आज सोडवाल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला बुद्धीनं काम करावं लागेल. व्यवसायासाठी काही नवीन शोध तुम्ही घ्याल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर गरजेनुसारच खर्च करा. जास्त पैसे खर्च केल्यानं तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आज जुने मित्र भेटतील. नोकरदारांची पदोन्नती होईल. आज काही मौल्यवान वस्तू मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. घरी पाहुणे आल्यानं देखील तुमच्या घरामध्ये आनंद नांदेल. परंतु आज तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. आज तुम्ही बाहेरचं खाणं पिणं टाळा. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं मनोबल वाढेल. मुलांशी संबंधित काही वाद असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. तुमचं मन आज प्रसन्न राहील. नातेवाईकांच्या घरी तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती आज मिळेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज पैसे खर्च कराल. आज जर नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. नोकरदारांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.